गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शंभू महाराज की जय, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा लोकनेते दिवा पाटील साहेबांचा, लोकनेते दिवा पाटील साहेबांचा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव कुणाचे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव कुणाचे. नमस्कार प्रकल्पग्रस्त मित्रांनो, मी विजय सालताई नामदेव शिरडोणकर आपणास याद्वारे आव्हान करतोय की येणाऱ्या या सप्टेंबर महिन्यात, कदाचित ती तारीख 30 सप्टेंबर असेल किंवा 2 ऑक्टोबर असेल, दसरा, म्हणजे 22 ते 30 सप्टेंबरपर्यंत मोदीजी या आपल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये येणार आहेत. ते येऊन विमानतळ चालू झाल्याची घोषणा करणार आहेत, पण प्रत्यक्ष मात्र ते विमानतळाला नाव देणार नाहीत. दिवा पाटलांचं जे आपल्याला अपेक्षित आहे ते नाव ते काय देणार नाहीत. आणि मग याद्वारे मी आता 14 सप्टेंबरला म्हणजे उद्या जी कार रॅली होणार आहे, 1000-2000 लोकांची कार रॅली, ज्याचं नेतृत्व बाळामामा खासदार करतात, त्यांना देखील मी आव्हान करतोय. त्यांनी सांगितलं आहे की विमानतळाचं उद्घाटन कसं होतं ते बघतोय जर दिवांचं नाव दिलं नाही. बाळामामा, तुम्हाला याद्वारे इथून गोव्यामध्ये आलो आहे मंगेशचं दर्शन घ्यायला. तुम्हाला सांगतोय, मंगेशाचं दर्शन घेताना त्या पवित्र भूमीतून गोव्याच्या तुम्हाला मी आव्हान, विनंती वजा सूचना करतोय. 550-650 इथं फौज लावणार आहेत आणि त्या फौजेला आपला आगरी कोळी कराडी समाज तिथे त्यांना उद्रेक झाला पाहिजे. तुम्ही काय आणणार आहात? कार रॅली. त्याचं कुठं करणार आहात? विमानतळाच्या सभोवताली. हिंमत असेल तर विमानतळामध्ये घुसवून दाखवा. हे विमानतळ कधी बंद करणार ते माहिती नाही, किंवा त्या अगोदर 14 सप्टेंबरला तुम्ही विमानतळामध्ये 1000-2000 गाड्या घुसून दाखवा आणि आपली ताकद दाखवा. हे जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला मी मान देईन. आणि मग आम्ही तुमच्यासोबत कधी लढायला तयार आहोत. ही लढाई खूप मोठी आहे. हे लढाई लढताना दिवांचं एक वाक्य आहे, युद्धामध्ये अनेक लढाई होत असतात आणि लढाई हे युद्ध जिंकेपर्यंत जिंकायचं असते. मित्रांनो, मी आजच सांगतोय, आव्हान देतोय. 15-20 दिवसापूर्वी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होतो की मोदीजी येणार आहेत सप्टेंबरमध्ये, आणि ते खरं ठरलंय. आज वेगळं आव्हान सांगतोय, मोदीजी येणार आहेत, ते उद्घाटन करणार आहेत, पण नाव आपल्या दिवांचं देणार नाही. देव खरो आणि माझी हे मी जे काय बोलते ते खोटं ठरो, पण तसं खोटं होणार नाही. ते काय नाव देणार नाहीत. त्यांच्या मनात काय कालवरे चाललं तेही देखील मला माहिती आहे. त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवेन. पण आजपासून आगरी कोळी कराडी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधवांनो, पेटून उठवा आणि आपली ताकद दाखवा. आपली ताकद दाखवा. आपल्या आगरीमध्ये आग आहे, आग. कोळी कराडी समाज एकत्र येऊन ही विजयाची मशाल अशी भडकवा. मला माहिती आहे तुम्ही निखारे आहात, शोले आहात, तुमच्यावर फक्त फुंकर मारायची गरज आहे. मी दिवांचा शिष्य आज तुम्हाला आव्हान करतोय, शपथ देतोय, जोपर्यंत या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील साहेबांचं लागत नाही, तोपर्यंत आपण सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही. ही शपथ तुम्हाला देतोय, मी शपथ घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय आद्य क्रांतिकारक, जय दिवा, जय बाबा. धन्यवाद.